मुंब्रा इथं शाळेची संरक्षक भिंत कोसळलेली आहे। मेरी स्कूल शाळेची संरक्षक भिंत कोसळली आहे। भिंत कोसळल्यानं वाहनांचं नुकसान झालंय। सोसायटीच्या आवारातील वाहनांचं नुकसान झालेलं आहे। तर मुंब्रामध्ये ही घटना घडली आहे। मुंब्रा इथं शाळेची संरक्षक भिंत कोसळली आहे। मेरी स्कूल शाळेची ही संरक्षक भिंत होती आणि ती कोसळली, त्यामुळे वाहनांचं मोठं नुकसान झालंय। सोसायटीच्या आवारामध्ये वाहनांचं हे नुकसान झालेलं आहे। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम कोळी आपल्यासोबत आहेत। शुभम, ठाण्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस बरसतोय। मुंब्रामध्ये देखील पावसाचा जोर वाढलेला असतानाच ही घटना घडलेली आहे। भिंत कोसळली, शाळेची ही संरक्षक भिंत कोसळली आहे। काय अधिकची माहिती आहे? जर अगदी 2 दिवसांपासून ठाणे शहराला जो आहे तो अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवलेला आहे आणि यानंतरच मोठ्या प्रमाणात ठाणा असेल, मुंब्रा असेल या संपूर्ण भागांमध्ये अतिमुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। काल देखील आपण पाहिलं असेल तर मुंब्रामध्ये जे रस्ते होते ते जलमय झाले होते आणि अशातच मध्यरात्रीची एक घटना आहे ज्यामध्ये ही मेरी स्कूल नावाची एक शाळा आहे। मुंब्रामध्ये अति गजबजलेल्या भागामध्ये ही शाळा आहे आणि त्याच शाळेची जी कंपाऊंड वॉल असते, संरक्षण भिंत असते, ती थेट सोसायटीच्या आवारामध्ये जाऊन कोसळण्याची घटना घडलेली आहे। हा आवाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि सकाळची ही वेळ असल्यामुळे सर्वच नागरिक गाढ झोपेमध्ये होते। आवाज ऐकताच सर्व नागरिक जे आहेत इमारतीमधील दचकून उठले आणि त्यानंतर हा संपूर्ण घटना जी आहे त्यांच्या समोर आलेली आहे। त्यानंतर ताबडतोबच स्थानिक नागरिकांनी जे आहे ते त्या ठिकाणी अडकलेली वाहनं असतील किंवा इतर गोष्टी आहेत त्या बाजूला करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर स्थानिक नगरसेवक, विरोधी पक्षनेते असतील किंवा इतरत्र नागरिक जे आहेत घटनास्थळी दाखल झाले होते। सध्याची आपण परिस्थिती पाहिली तर नियंत्रणामध्ये आहे। कोणत्याही प्रकारची बिल्डिंग असेल किंवा शाळेला धोका जो निर्माण झालेला आहे, परंतु पुढील तपासणी जी आहे ती ठाणे महानगरपालिकेच्या वतीने सध्या करण्यात येत आहे आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिका असेल किंवा स्थानिक प्रशासन याबाबतच्या काय तातडीने उपाययोजना करतील हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्की शुभम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।